आता मुलांनो, एक्स अक्षास आणि वाय अक्षास समांतर असलेल्या रेषांचे समीकरण समजावून घेऊया. आपण वाय अक्षास समांतर रेषा घेऊया की जी आरंभ बिंदूपासून ए एकक अंतरावर आहे. आपण या रेषेचा अभ्यास केल्यास आपल्या असं लक्षात येईल की वायच्या सर्व किमतीस एक्स निर्देशक हा ए आहे. म्हणून वाय अक्षास समांतर असलेल्या रेषेचं समीकरण होईल एक्स बरोबर ए. तशाच प्रकारे जर आपण आरंभ बिंदूपासून एक्स अक्षाला समांतर रेषा घेतली जी आरंभ बिंदूपासून बी एकक या अंतरावर असेल, तर आपल्या असं लक्षात येईल की एक्सच्या सर्व किमती आपल्याला मिळतील. वाय निर्देशक हा बी आहे. म्हणून एक्स अक्षाला समांतर असलेल्या रेषेचं समीकरण असेल वाय बरोबर बी. अभ्यास 5.3 प्रश्न 1. आता मुलांनो, आलेख काढण्यासाठी या संकल्पनेचा वापर करूया. खालील समीकरणांचे आलेख काढा. 1. एक्स बरोबर 3 आणि 2 वाय बरोबर -2. उकल. नेहमीप्रमाणे आपण आलेख कागदावर एक्स, एक्स डॅश आणि वाय डॅश हे अक्ष काढूया. त्यानंतर आपल्याला योग्य माप जसे की 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक असे घेऊया आणि हे आलेख कागदावर उजव्या बाजूस लिहू. आता पहिले समीकरण हे एक्स बरोबर ए अशा प्रकारचे आहे. म्हणजेच ही रेषा वाय अक्षास समांतर असेल. म्हणून आपण वाय अक्षास समांतर रेषा काढूया जी आरंभ बिंदूपासून 3 एकक अंतरावर उजव्या बाजूला असेल. तशाच प्रकारचे दुसरे समीकरण हे वाय बरोबर बी अशा प्रकारचे आहे. म्हणून ही रेषा एक्स अक्षाला समांतर असेल. म्हणून आपण एक्स अक्षास समांतर रेषा काढूया जी आरंभ बिंदूपासून खाली 2 एकक या अंतरावरती असेल. आता मुलांनो, आपण खालील समीकरणाचा आलेख काढूया. 1. 2y अधिक 1 बरोबर y अधिक 3. 2. 3x अधिक 4 बरोबर 2 गुणिले कंसात x अधिक 5. मुलांनो, इथे आपल्याला x बरोबर a आणि y बरोबर b मिळवण्यासाठी पहिल्यांदा समीकरणाला सोपं रूप द्यावं लागेल. आता आपण समीकरण 1 घेऊया. हे समीकरण सोडवल्यास आपल्याला मिळेल y बरोबर 2. तशाच प्रकारचं समीकरण 2 घेऊन सोडवल्यास आपल्याला मिळेल x बरोबर 6. आता आलेख कागदावर पहिल्यांदा काढल्याप्रमाणे x, x डॅश आणि y डॅश काढा. योग्य माप घ्या. y बरोबर 2 या समीकरणासाठी एक्स अक्षाला समांतर रेषा काढा जी आरंभ बिंदूपासून 2 एकक अंतरावरती असेल. एक्स बरोबर 6 या समीकरणासाठी वाय अक्षास समांतर रेषा काढा जी आरंभ बिंदूपासून 6 एकक अंतरावर उजवीकडे असेल. प्रश्न 2. आता आपण आलेखाचे निरीक्षण करून रेषांचे समीकरण लिहूया. 1. PQ 2. MN 3. X डॅश X 4. Y डॅश. उकल. PQ या रेषेसाठी समीकरण घेऊ. PQ ही रेषा एक्स अक्षाला समांतर असल्याने त्याचे समीकरण होईल y बरोबर a, जे की आरंभ बिंदूपासून 3.5 एकक अंतरावरती आहे. म्हणून a बरोबर 3.5. म्हणून हे समीकरण y बरोबर 3.5 आहे. आता आपण रेषा MN घेऊ जी एक्स अक्षाला समांतर आहे आणि त्याचे समीकरण हे y बरोबर a या स्वरूपात आहे. म्हणून a बरोबर -5 आहे. म्हणून आपण लिहितो y बरोबर -5. आता मुलांनो, x डॅश x हा एक्स अक्ष असल्याने त्याचे समीकरण आपण काढले आहे
ते म्हणजे y बरोबर 0. आता मुलांनो, y डॅश हा y अक्ष असल्याने त्याचे समीकरण x बरोबर 0 हे आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्याला दोन चलातील एकरेषीय समीकरण माहीत आहेच, जे ax अधिक by अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहिले जाते, जिथे a, b आणि c या वास्तव संख्या असतात. a बरोबर 0 आणि b बरोबर देखील 0 नाही, तर आपण अशा रेषीय समीकरणाचा आलेख काढू शकतो. अभ्यास 5.4 प्रश्न 1. चला आपण y बरोबर x या समीकरणाचा आलेख काढूया. उकल. पायरी 1. पहिली पायरी अशी की आपल्याला y हा x च्या स्वरूपात दर्शवायचा आहे. या प्रकारामध्ये y हा पहिल्यापासूनच x च्या स्वरूपात दर्शवला आहे, म्हणून आपल्याला करण्यासाठी काही शिल्लक नाही. पायरी 2. x च्या सोयीस्कर 3 किमती घ्या आणि y च्या अनुरूप किमती काढा, ज्या समीकरणाचे समाधान करतील. या प्रकारामध्ये y बरोबर x म्हणून x बरोबर 1 समजल्यास y बरोबर 1 असेल, x बरोबर 2 समजल्यास y बरोबर 2 असेल आणि x बरोबर 3 समजल्यास y बरोबर 3 असेल. पायरी 3. आपण नंतर शाळेत शिकवल्याप्रमाणे सारणी तयार करून x आणि y च्या किमती लिहू. शेवटच्या ओळीमध्ये x स्वल्पविराम y असे लिहू. पायरी 4. सारणीतील क्रमित जोड्या कंसात x स्वल्पविराम y कंस पूर्ण आलेख कागदावर काढा. बिंदू 1. 1 हा आरंभ बिंदूपासून 1 एकक उजवीकडे आणि 1 एकक आरंभ बिंदूच्या वर असेल. बिंदू 2. 2 हा बिंदू आरंभ बिंदूपासून 2 एकक उजवीकडे आणि 2 एकक आरंभ बिंदूच्या वर असेल. तशाच प्रकारे 3. पायरी 5. तिन्ही बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा काढा आणि ती रेषा दोन्ही बाजूंना वाढवा. रेषेजवळ समीकरण y बरोबर x हे लिहिण्याचे लक्षात ठेवा. आलेख कागदावर बिंदू दर्शवल्यावर नेहमी त्याचा निर्देशक लिहावा. प्रश्न 2. y बरोबर वजा 2x या समीकरणाचा आता आपण आलेख काढूया. उकल. पायरी 1. y हा पहिल्यापासूनच x च्या स्वरूपात दिलेला आहे. आपण ही पायरी न करता समीकरणाला सोपे रूप देऊ. पायरी 2. x च्या सोयीस्कर 3 किमती घ्या आणि y च्या अनुरूप किमती काढा, ज्या समीकरणाचे समाधान करतील. x बरोबर 1 साठी आपल्याला मिळेल y बरोबर वजा 2 गुणिले 1 बरोबर वजा 2. x बरोबर 2 साठी आपल्याला मिळेल y बरोबर वजा 4 आणि x बरोबर वजा 1 असेल तर y बरोबर 2. पायरी 3. ह्या x आणि y च्या किमती सारणीच्या स्वरूपात लिहा आणि शेवटच्या ओळीमध्ये क्रमित जोडी लिहिण्यास विसरू नका. पायरी 4. आता आलेख घ्या आणि नेहमीप्रमाणे x अक्ष आणि y अक्ष काढा. योग्य माप घेऊन क्रमित जोडी आलेखावर दर्शवा. बिंदू 1 वजा 2 हा 1 एकक आरंभ बिंदूपासून उजवीकडे व 2 एकक आरंभ बिंदूपासून वर असेल. बिंदू 2 वजा 4 हा 2 एकक आरंभ बिंदूपासून उजवीकडे व 4 एकक आरंभ बिंदूपासून वर असेल. तशाच प्रकारे तिसरा बिंदू दर्शवा. पायरी 5. तिन्ही बिंदू एका सरळ रेषेने जोडा आणि ती रेषा दोन्ही बाजूंना वाढवा. नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा, रेषेजवळ रेषेचे समीकरण लिहा आणि आलेख कागदावर बिंदूचे निर्देशक लिहा. प्रश्न 3. आता आपण x अधिक 2y बरोबर 0 या समीकरणाचा आलेख काढण्याचा सराव करूया.
उकल. पायरी 1. y बरोबर x च्या स्वरूपात समीकरण दर्शवा. तर आपल्याला मिळेल y बरोबर वजा x छेद 2. पायरी 2. x ची सोयीस्कर किंमत निवडा. म्हणजे आपल्याला 3 बिंदूंचे निर्देशक मिळतील, ज्याचे निर्देशक आपल्याला दर्शवायचे आहेत. म्हणजेच आपल्याला मिळेल y बरोबर 1 जेव्हा x बरोबर वजा 2, y बरोबर वजा 2 जेव्हा x बरोबर 4, y बरोबर 1 जेव्हा x बरोबर 2. पायरी 3. सारणी तयार करा व क्रमित जोडीच्या नेहमीप्रमाणे लिहा. पायरी 4. आलेख कागदावर x x डॅश आणि y y डॅश हे अक्ष काढा. योग्य माप 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक घ्या आणि नेहमीप्रमाणे बिंदू काढा. पहिला बिंदू तो आहे वजा 2 आणि 1, जो आरंभ बिंदूपासून 2 एकक डावीकडे आणि 1 एकक वर असेल. तशाच प्रकारे दुसरे बिंदू काढा. पायरी 5. सरळ रेषा मिळवण्यासाठी हे बिंदू जोडा. आलेखाजवळ रेषेचे समीकरण लिहा आणि निर्देशक लिहिण्यास विसरू नका. प्रश्न 4. खालील उदाहरणासह आपण पुढे जाऊ. 3x अधिक 2y बरोबर 6 या समीकरणाचा आलेख काढा. हा आलेख y अक्षाला जिथे छेदतो त्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा. उकल. पायरी 1. दिलेले समीकरण वापरून आपण पहिल्यांदा y ला x च्या स्वरूपात लिहूया. आपल्याला मिळेल y बरोबर 6 वजा 3x छेद 2. पायरी 2. आपण आता x च्या किमती निवडू, जेणेकरून आपल्याला y ची किंमत पूर्ण संख्येमध्ये मिळेल. म्हणून जर x बरोबर 2 आपल्याला मिळेल y बरोबर 0. जेव्हा x बरोबर 0 आपल्याला मिळेल y बरोबर 3. जेव्हा x बरोबर 4 आपल्याला मिळेल y बरोबर वजा 3. पायरी 3. आता आपण नेहमीप्रमाणे सारणी तयार करूया. पायरी 4. आलेख कागदावर x x डॅश आणि y y डॅश हे अक्ष काढा. नेहमीप्रमाणे योग्य माप घेऊन आलेख काढा. पायरी 5. आलेखाचे बिंदू जोडा व ती रेषा दोन्ही बाजूंना वाढवा. बिंदूचे निर्देशक आणि रेषेचे समीकरण लिहिण्यास विसरू नका. पायरी 6. आपल्याला हा आलेख y अक्षास जिथे छेदतो त्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहायचे आहेत. हा y अक्षास 3 एकक वर छेदत असल्याने x निर्देशक 0 व y निर्देशक 3 आहे. दुसऱ्या गणितामध्ये आपण आतापर्यंत काय शिकलो त्याची उजळणी करूया. आपल्याला रेषांचे आलेख दिले गेले आहेत. आपल्याला रेषांचे समीकरण लिहिण्यासाठी या आलेखांचा वापर करायचा आहे. प्रश्न 5. खालील आलेखावरून दर्शवलेल्या बिंदूच्या निर्देशक जोड्यांची सारणी तयार करा. x आणि y मध्ये संबंध दर्शवणारे समीकरण लिहा. उकल. पायरी 1. आकृती क्रमांक 1 मधील p, q आणि r बिंदूचे निर्देशक आपण लिहूया. p चा निर्देशक वजा 2 आणि 5 आहे. q चा निर्देशक वजा 1 आणि 3 आहे. r चा निर्देशक 1 आणि वजा 1 आहे. पायरी 2. दाखवल्याप्रमाणे आपण सारणी तयार करून निर्देशक लिहूया. बिंदू P चे निर्देशक पाहिले असता आपल्या असं लक्षात येईल की y निर्देशक 5 बरोबर वजा 2x अधिक 1 आहे. तशाच प्रकारे बिंदू Q चा y निर्देशक 3 बरोबर वजा 2x अधिक 1 आहे. बिंदू R चा सुद्धा y निर्देशक वजा 1 बरोबर वजा 2x अधिक 1 आहे. म्हणून x आणि y मधील संबंध हा बरोबर वजा 2x अधिक 1 आहे. आकृती क्रमांक 2 मध्ये L, M आणि N हे बिंदू आहेत. आपण त्यांचे निर्देशक लिहूया. L चे निर्देशक 2 आणि 1 आहे. M चे निर्देशक 3 आणि 2 आहे. N चे निर्देशक वजा 1 आणि वजा 2 आहे. आता आपण सारणी लिहू. निर्देशांकाची तपासणी करून x आणि y मध्ये संबंध प्रस्थापित करू. आपल्याला मिळेल बिंदू L चा y निर्देशक 1 आणि x निर्देशक वजा 1. तर बिंदू M चा y निर्देशक 2 तर x निर्देशक 3 वजा 1 आहे. बिंदू N साठी y निर्देशक वजा 2 तर x निर्देशक वजा 1 आहे. म्हणून आपल्याला मिळेल y बरोबर x वजा 1.